सातपूर MIDC कार्यालयासमोर अतिक्रमण विरोधात आंदोलन, अधिकाऱ्यांविरोधात अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर देत आंदोलन। सातपूर व अंबड MIDCतील अतिक्रमणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या वतीने सातपूर MIDC समोर कार्यालयासमोर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर देत आंदोलन आले। सातपूर अंबड MIDCतील 130 कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागाच शिल्लक राहिलेली नाही। जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख वसाहतींचा अतिक्रमणामुळे श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे। MIDCतील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमणाविरोधात लढा देणे गरजेचे आहे। यापूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी 19 दिवसांचे उपोषण आणि ठिय्या आंदोलन केले, मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही। आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा आहेर आंदोलन करण्यात आलं। पुढील 10 दिवसात सातपूर अंबड MIDCतील अतिक्रमण नाही काढले तर 1 मे कामगार दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांविरोधात मुंडण आंदोलन करणार असल्याचा थेट इशारा देत होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं शर्मा यांनी सांगितलं। अधिक माहिती संतोष शर्मा यांनी दिली। याच्यामध्ये आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं, 1-1.5 महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या। 1-1.5 महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंही आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही। ते त्यांच्या दर्जाचंच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक डाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि डाग दाखवून पैशाची वसुली करतात। यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही। म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे। टोटल हा आशीर्वादाने सगळा पॅक केलेला आहे। असे 130 कंपन्या आहे। उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा आणि माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाही आहे। हा वाद आहे फक्त अतिक्रमणापुरतं। अतिक्रमण त्यांनी काढावं, स्वतःहून काढलं तरी त्याची आनंदाची गोष्ट आहे। त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना 1 रुपया त्यांना द्यायची गरज नाही। संगमतानेच गाठ चालू आहे, त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे। या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पावित्र्य काय असणार आहे? महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडन आंदोलन करणार आहे। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।